नमस्कार. मी महेंद्र दशरथ पांढरकर, शिवसेना शेतकरी सेनेचा तालुका प्रमुख आणि एक पालक या नात्याने मी मुलिका हायस्कूल निगोज येथे विविध प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आम्ही इथे सर्वजण एकत्र पालक मंडळी असेल, त्याचप्रमाणे विद्यालयाच्या प्राचार्या गाडगे मॅडम असतील, शिंदे सर असतील, आम्ही सर्वजण काही प्रश्न स्थानिक घेऊन आलो इथं. आणि इथं येण्याचं विशेष की गेल्या महिन्यामध्ये एक स्नेह मेळावा झाला इथं, पालक मेळावा. तर तिथेही आम्ही निवेदन तयार करून संबंधित पारनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील त्यांना आम्ही इथं 2-3 मुद्दे मांडले की तुम्ही इथे हा नॅशनल हायवे झालेला आहे, तर याला स्पीड ब्रेकर असावा. कारण जवळपास मॅडमने सांगितल्याप्रमाणे 1,500 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात. आणि हे शिक्षण घेत असताना जवळपास निगोज ते हायस्कूल हे जवळजवळ 2-2.5 किलोमीटरचं अंतर आहे. तिथं एकही स्पीड ब्रेकर नाही आणि या शाळेसमोरही एकही स्पीड ब्रेकर नसल्याने अतिशय प्रचंड वेगाने, अतिशय 4 व्हीलर म्हणा, 2 व्हीलर म्हणा, प्रचंड स्पीडने इथून जात येत असतात. एखाद्या विद्यार्थिनीचा जर किंवा विद्यार्थ्याचा काही जर यदा कदाचित स्पीड ब्रेकर नसल्याने काही घटना घडली तर तुम्ही लोकप्रतिनिधी तालुक्याचे असतील किंवा जिल्ह्याचे असतील यांनी अतितातडीचा प्रश्न म्हणून प्रथमतः हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचं आहे. कारण आतापर्यंत बऱ्याच वेळा निवेदनं झालेली आहे आणि आतापर्यंत कुठलीही ठोस अशी कारवाई झाली नाही. माझं एक म्हणणं आहे, तर मी एक शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून आता पालक म्हणून आलोय, पण येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही जर 1 महिन्याच्या आत किंवा काही जे काही आम्हाला हे द्यासान त्या पिरियडच्या आत जर तुम्ही हे जर आम्ही मागण्या मान्य केल्या नाही तर आम्हाला शिवसेना स्टाईलने यापुढे आंदोलन करावे लागेल. याची लोकप्रतिनिधींनी यापुढे दखल घेणे गरजेचं आहे असा मी इशारा देतो. स्पीड ब्रेकर होणे गरजेचं आहे. आणि याला एक बायपास रोड आहे, तो बायपास रोडचा जवळजवळ 3 ते 4 वेळा निवेदन दिले आहे, पण आतापर्यंत कुठलीही ठोस कारवाई होत नाही. नुसतेच आश्वासन आणि पेपरबाजी हेच विषय चाललेला आहे यांचा. हे नसन होत तर येणाऱ्या कालावधीमध्ये मला ज्या प्रतिनिधींना भेटायचे तिथे जाऊन मी विषय तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन. आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे इथे एक बस स्टँड होत आहे, त्या बस स्टँड अतिशय चुकीच्या ठिकाणी जर होत असेल तर काम होण्याच्या अगोदर आमच्या सर्व पालकांची एक विनंती आहे की तिथं संबंधित ठिकाणी स्वच्छतागृह आहे आणि त्याला खेटूनच बस स्टँड होते, तर ते पर्यायी जागा थोडी शोधून तिथं त्याचा मार्ग आता सध्या होण्याच्या अगोदर ते इतर जागा शोधून तिथं होण्यात यावा ही आमच्या पालकाच्या वतीने एक विनंती आहे. आणि तातडीने याचा लोकप्रतिनिधींनी याचा विचार करून अति तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा एवढेच आमच्या पालकांचं सर्वांच्या वतीने विनंती आहे. आणि धन्यवाद.